नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वाळवणातल्या पदार्थ जे बनवलेले कुरडई, ती कुरडईची आपण चमचमीत अशी भाजी बघणार आहोत। अगदी करायला सोपी, झटपट तयार होणारी, सकाळच्या घाई गडबडीमध्ये मिस्टरांच्या आणि मुलांच्या डब्याला तुम्ही ही भाजी करू शकता। अगदी छान अशी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीमध्ये भाजीची रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुमच्यापर्यंत सर्वात आधी नोटिफिकेशन येतील आणि रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येईल। त्यामुळे बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर कुरडईची भाजी करणार आहे, तर त्यासाठी इथं 5-7 कुरडया घेतलेल्या आहे, 6 ते 7। तर हे आपल्याला भिजत टाकायचे आहे। तर हे आपण अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये डायरेक्ट भरपूर असं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यात आपल्याला भिजत टाकायचे आहे। याची भाजी खूप छान लागते। तर पाण्यात बुडतील इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे कुरडयांमध्ये, म्हणजे छान अशा भिजतात त्या। तर हे बघा पूर्ण बुडाले आहेत। तर अर्धा तास झालाय, बघू शकता छान आपली अशी कुरडई भिजली आहे। जास्त भिजल्यामुळे ती अशी गिचका तयार होतो भाजीचा, त्यामुळं अशी प्रमाणामध्येच भिजवायची आहे। बारीक तारीची असेल कुरडई तर थोडीशी कमी भिजवा, कमी वेळ। तर आपण आता ही एका ताटामध्ये काढून घेऊया। गच्च पाणी पिळायचंय आपल्याला, पूर्ण पाणी काढून टाकायचं। खूप जास्त जुनी कुरडई असेल तर 2 पाण्याने धुवून घ्या, म्हणजे भाजी छान होते। तर कुरडई पूर्ण काढून घेतली पाण्यातनं। आपल्याला आता ही मोकळी अशी सुटसुटीत करून घ्यायची आहे। मोकळी सुटसुटीत करूया आणि बाकीचं साहित्य बघूया आता भाजीचं। अगदी खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते। भाजीला जर काही नसलं तर पटकन आणि झटपट तयार होती ही भाजी। उकळीतली कुरडईची भाजी पण छान लागते। उकळीतली म्हणजे पाण्याला फोडणी द्यायची आणि डायरेक्ट चुटकी कुरडई पाण्यामध्ये उकळीमध्ये सोडायची, ती तर अगदी झटपट 5 मिनिटात तयार होते। अशी मोकळी सुटसुटीत करून घेते आणि बाकीचं साहित्य बघूया आपण। तर आपण बाकीचं जे साहित्य आहे ते बघूया पुढचं। मध्यम आकाराचे 4 कांदे घेतले, 7 ते 8 कुरडई घेतली तर त्याला मध्यम आकाराचे 4 कांदे घ्यायचे। एकदम असे परफेक्ट कुरडईची भाजी तयार होते आणि चविष्ट लागते। आणि बारीक चिरून घ्यायचे छान असे कांदे। कोथिंबीर घेतली आहे, लसूण ठेचून घ्यायचा आहे, मोहरी, जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असतील मसाले तर तुम्ही करू शकता। या व्यतिरिक्त आणखीन मसाले मिळतात आणि अगदी असे स्वच्छतेमध्ये, नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीत आपण मसाले बनवतो। तर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही सर्व प्रकारचे मसाले ऑनलाईन ऑर्डर करू शकता। हळद पावडर, धना पावडर आणि चवीपुरतं मीठ। अगदी अशी झटपट तयार होणारी भाजी आहे आणि कमी वेळात होणारी भाजी आहे आणि अगदी कमी साहित्यात। तर आता भाजीला फोडणी देऊन घेऊया। कढई गॅसवर गरम करायला ठेवली इथं। तर 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचंय आपल्याला। तुम्ही कमी अधिक करू शकता। साध्या सोप्या पद्धतीची पण अगदी अशी चविष्ट भाजी लागते। तेल गरम झालंय छान, पाव चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान तडतडू द्यायची आहे, म्हणजे दाताखाली आली की कडवट लागत नाही। पाव चमचा जिरं पण छान फुलू द्यायचंय। ठेचलेला लसूण छान असं तांबूस रंगावरती येऊ द्यायचंय। तेल छान गरम झालं की गॅस कमी करायचा, म्हणजे फोडणी करपत नाही। कांदा टाकून घेऊया। आता कांदा छान आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे। स्टार्टिंगला गॅस 2 मिनिटासाठी फुल ठेवायचा आणि मग कमी करायचा आहे, म्हणजे कांदा पटकन असा परतल्यात जातो। कारण कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे भरपूर असतं, त्यामुळं स्टार्टिंगला 2 मिनिट फुल गॅस ठेवते आणि नंतर मध्यम गॅसवरती कांदा छान असा तांबूस रंगावरती खरपूस असा परतून घेते। तर बघू शकता तुम्ही कांदा छान असा तांबूस रंगावरती आलेला आहे आपला।
आता मसाले टाकून घेऊया, सुके मसाले. तर इथं मी 1 चमचा भरून लाल मसाला टाकते. तुम्हाला कमी अधिक करायचा असेल तर तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार करू शकता. पाव चमचा धना पावडर, पाव चमचा लई कमी हळद, कारण मसाल्यामध्ये पण हळद आहे. आता मसाले छान परतून घेऊया. 1 मिनिटभर परतायचे. तर 1 मिनिटभर छान असे मसाले आपण आता इथं परतून घेणार आहे. तेलावरती मसाले छान परतले की भाजीला चव छान येते. आता बघू शकता तुम्ही, छान असा रंग आलाय कांद्याला आणि मसाले पण छान परतले. कुरडई आपण पाण्यातनं आधीच काढल्यामुळं बघू शकता तुम्ही किती छान अशी सुक्की झाली आहे आणि मोकळी सुटसुटीत दिसते. आता टाकून घेऊया. अगदी परफेक्ट भिजली आहे, खूप जास्त गिचका नकोय आपल्याला इथं कुरडई. आणि चवीपुरतं मीठ, कुरडईला पण मीठ असतं हे लक्षात असू द्यायचं आणि मगच मीठ टाकायचं आहे अंदाजाने. थोडीशी कोथिंबीर. आता छान मिक्स करून घ्यायचंय. छान अशी मिक्स करून घेऊया भाजी. मसाल्याचं आणि कांद्याचं छान कोटिंग आलं पाहिजे कुरडईला. तर हे बघू शकता छान असं कोटिंग आलंय. आता छान अशी पसरून द्यायची. ऑलरेडी ती सुक्की झाली आहे. याच पद्धतीची भाजी झाली पाहिजे, अगदी परफेक्ट भाजी झालेली आपली. गॅस कमी करायचा आहे आणि थोडे 2 ते 3 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे भाजीवरती. कारण की कांदा थोडाफार शिजायचा राहिला असेल तर तो वाफेवरती शिजून जातो आणि भाजीला पण छान अशी चव, कुरडईमध्ये पण छान अशी मसाल्यांची आणि कांद्याची चव उतरते. त्यामुळं 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे इथं. तर इथं 2 ते 3 मिनिट झाले. आता बघूया. तर हे बघा भाजी आपली छान झाली. इथं बघू शकता किती टेम्पटिंग दिसते. अगदी साध्या सोप्या पद्धतीची आणि झटकन तयार होणारी. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणखी आणि सर्व करून घेऊया. कांदा पण छान शिजला असणार आहे आता, कारण छान असा मऊ दिसतोय आणि भाजी पण अगदी परफेक्ट झाली आहे. आता सर्व करून घेऊया. तर अशी चमचमीत कुरडईची भाजी नक्की ट्राय करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये, किंवा भाजीला काही नसलं तर उन्हाळ्यामध्ये खूप छान लागते. तुम्ही भाकरी चपाती बरोबर कशाबरोबरही ही भाजी खाऊ शकता, किंवा नुसता वरण भात केला त्यासोबत तोंडी लावायला पण छान होते, किंवा मिस्टरांच्या डब्याला किंवा मुलांच्या डब्याला देण्यासाठी पण ही भाजी अगदी झटपट तयार होते. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ट्राय करा आणि मला कमेंट करा का तुमची भाजी पण अशीच छान झाली आहे का. तर बघितली ना तुम्ही, किती साधी सोपी झटपट तयार होणारी भाजी आहे. तयारी झाली. कुरडई भिजलेली असली तर अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते शिजून, कारण भिजलेली असते, शिजवायची जास्त गरज पडत नाही. तर अगदी अशी चमचमीत भाजी तयार होते. भाकरी चपाती वरण भात करा कशाबरोबरही तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता. अगदी तोंडाला चव नसली तरी तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता, कारण एवढी छान लागते ना ही भाजी. तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.